रागिनी ताई, छान आहे ना गाऊन? यांची चॉईसच छान आहे. म्हणजे का 1800 रुपयाचा गाऊन आहे. एवढा स्मूथ आहे, म्हटलं असं वाटत नाही आपल्या अंगावरती काहीतरी आहे. एवढं छान, म्हणजे असं रिलॅक्स वाटून राहिलं. ती कॉटनचे तर खूपच बाई कसं तरीच होत होतं मला. आणि खूप जुने पण झाले ते माझे. हा छान आहे ना. यांनी आणलं ना, आणखी 3 आणले असे. चांगला आहे योगिता, गाऊन मस्त आहे. पण योगिता, बाळातपणात एवढे महागाचे गाऊन घालायचे काही काम नाही. म्हणजे हे कोणच द्यायला लागतात ना. 1.25 महिना झाला की हे काही घालत नाहीत काही हाताबोटाचे याचे त्याचे. ते जुनेच घालायला लागत होते. त्या कमीत कमी 12 दिवस व्हायला तर घालायला लागत होते ते जुने. मग टाकले असते. आता हा घातला, हा खराब होत आता. तसं तुला तेवढं समजतेस ना, डाग डिग पडते काही असं. तर नका घालायला पाहिजे होता. आणला ना तर डाऊ दागत होता, नंतर घालत होती तू. मग काय होऊन राहिलं? फेकून द्यायचं, द्यायचा फेकून. म्हणजे का काही घालायचं का? कोणी येते कोणी पाहते. मग नंतर काय, नंतर परत घेते मी. यांना काय सांगितलं की परत आणतात. एक सांगितलं होता, 3 गाऊन आणले यांनी मला. बाळाला बघ ना किती छान आणलं. हे बघा का, सगळंच बघितलं, सगळं बघूनही राहिली योगिता मी. पण मला काही हे योग्य नाही वाटून आलं. तू म्हणशील रागिनी ताई तुला भेटत नाही म्हणूनच म्हणतं का? तुझा नवरा तुला काही घे नाही बा, महागाचं आणत नाही, तुझी एवढं चालत नाही म्हणून मला असं म्हणते का? पण योगिता, खरं सांगा, मला तसं काही नाहीये. पण मला असं वाटते की तू असं नको कर. आ काय बरं, किती चांगले आहेत पाहुणे. तू एक फोन केला तर पळत धावत आले. सगळं सामान सांगितलं, त्या एक सांगितलं तर 2-2 आण. खर्चाचं पाहतात का ते, पैशाचं पाहत का? अगं ते श्रीमंत आहेत ना, मग पैशावाल्याची गोष्ट वेगळी असते. आणि मग मी काय 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 आणि आहे का, मी शिकलेली आहे म्हटलं. आता उद्या जर मी जॉईन झाली तर मलाच किती मोठं पॅकेज भेटते हे त्यांनाही माहितीये. की नोकरी मी त्यांच्यासाठी सोडली, त्यांच्यासोबत लग्न केलं म्हणून. लग्नानंतरही मी सर्व्हिस करू शकली असती, पण त्यांच्याच आईला बाळायचे होतं म्हणून त्याच्यासाठी माझी नोकरी गेली. त्यांच्या घरासाठी, त्यांच्यासाठी मी एवढं सगळं कॉम्प्रोमाइज केलंय. हा, माझ्या सर्व्हिस मी म्हणजे नोकरीवरती पाणी फिरवलं. माझं एज्युकेशन झालेलं, मी सगळं घरात बसली. 1-2 वर्ष झाले मला, मी घरी बसलेली आहे. चहान पोहेन, घर झाडणं, घर पुसणं करत. हे त्यांना समजत नाही का? त्यांच्या घराचा वारस मी जन्माला घातला म्हणून माझी नोकरी गेली, म्हणून माझ्याजवळच पैसे नाही आहेत हे त्यांनाही माहितीये. आणि आणलं म्हणजे काही उपकार नाही केले त्यांनी माझ्यासाठी. कमाल आहे बाई योगिता, तोले विचार पाहून तर मला चक्करच येते. अहो तडो किडे पडेल आहेत का? ते पाहुणे अतिच आहेत ना, आपल्या घरी आहेत ना, ऐकतील ना ते. त्यांच्यासाठी केलं, त्यांच्यासाठी म्हणजे तेच आहे. तुला काही नाही काय या डोक्षेची? त्याच्या घराचा वारस तुला का ते लेकरू? डोक्यात किडे पडले का तुला? जशी कमाल आहे योगिता, तुला कशी बोलतो आणि कशी वागतं. उद्धटासारखं बोलू नये. ते चालेल, मग तुला काही नाही का? तू कोण आहेस? पागल तोंडा, काय बोला हे समजत नाही तुले? अगं तसं नाही म्हणत ना ग रागिनी ताई, तर नुसतं टिपिकल आहे. आई सांगते तसं ऐका. तो हे बघ, तू पण आता ना चांगला तुझ्या नवऱ्याला कर. आता हाच चान्स आहे नवऱ्याला मुठ्ठीत घ्यायला. मग दुखो की ना दुखो तरी पण त्याचं माझ्याच्याने होतच नाही. नवरा घरात हे सगळे मागे पडतात. आणि एकदा का लेकरू झालं मग तुला जर चाबीची ते खजान्याची, ती चाबी वापरून आपण यांना कसंही नाचवू शकतो आणि काही पण काढून घेऊ शकतो. आता हे मला काहीच नाही म्हणू शकत नाहीत, मला काहीच नाहीत करू शकत, हे होई नाहीत म्हणू शकत. कारण कारण समजलं, हे आहे ना इथं. आता हाच मला सगळं काही तुला समजतच नाही. कमाला आहे योगिता तोली. खरं ना, मला आज खरं सांगतो गीता, इमानदारीनं सांगतो, मला आज त्या पाहुण्याची कदर येऊन राहिली, खच येऊन राहिली. आणि या लेकराचे तर बिचाऱ्याचं काहीच नाही. आता मला तर समजत नाही याचे किती जन्माचे पाप आहे, हे तो आल्यापोटी जन्माला आलं. त्या माणसाला एवढा तू सतावतो गीता, असं ब्लॅकमेल करतं. किती टेन्शन आलं त्या पाण्याले. आले तर कसं त्याचा चेहरा, ते वाटे काय कोणाही माणसाचा योगिता लेकरात जीव असते. लेकरासाठी तेल किती खराब वाटे.
की कसं कसं होईल, आईली म्हणते मामीजी. मग बाबूचं कसं, कोणाला काळजी वाटते योगी, असं करू नये कोणाले. हा, पाप लागतील बरं, असं कोणाचं मन दुखू नको. हा, बस झालं. त्या आई सारख्या गोष्टी नको करू. पाप आणि पुण्याचे तुला नाही माहिती माझे लोक कसे आहेत ते. योगिता, तुला हे माहित नाही की जगात लोक कसे आहेत. तू जगात जरा लोक पाहिले, माझ्याच घरी ये, मी म्हणत नाही. खरंच एकदा तू 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी तरी माझ्या घरी राहिले, मग तुला समजीन कसे असतात लोक आणि कसं दिवस काढा लागतात. चांगलं चांगलं भेटलं बाई, चांगलं चांगलं भेटलं म्हणून तुला लय परपले. पण इतका फायदा घेऊ नको, तिची माती होईल. मग कसं ते ना झटके दाखवते तर मग तर लढत जायस फिशी फिशी. मला असं करतात आणि मला तसे करतात. आणि त्याचं नाही अडत काही आता, हे लक्षात ठेव तू. हा, त्याचं नाही अडत. लेकरू घेऊन जातीन ती आणि तू रेटीन टांगत. मग समजू, मग करजो नोकरी, करजो पैसे कमावजो आणि करजो त्या पैसे काय करतात. मूर्खासारखी बोलती. मी लय शिकलेली, अडाणी आहेस तू एक नंबरची. शिकलेली नाही तू, अडाणी आहे अडाणी. असं शिक्षित असेल तर काय कामाचं व. आणि असा नवऱ्याचा पैसा उधळू नको. उगाच 2-3-4 महिन्यासाठी तर असे गुण आणायला लावले. तुला 1.25 महिना झाला की कपडे टाकून देतात आणि तोंडवर करून सांगतो 1800चा आहे 1700चा आहे. नंतर घाला लागत होता ना, पैसा का झाडाला लागते काय. लय श्रीमंत म्हणते. असे उदयमान के धंदे करशील तर का पुरणार आहे. काय झालं? काय म्हणतात रागिनी ताई? काय काय नाही. या ना, आलं शेतातून. बघितलं का आमचं शेत किती मोठं आहे. हो, मोठा आहे. काय बाळ झोपलेलंच आहे का अजून? हो, आत्ता झोपला थोड्या वेळाच्या पहिले. भूक लागली त्याला. मग योगिता, भरलं का त्याचं पोट? काय यार योगिता, मला टेन्शनच आलं. हे काय आलं हे सगळं? चांगलं झालं, बाळ चांगलं आहे, तू तब्येत चांगली, आणि हे काय नवीनच आलं हे. कसं करायचं? तुला तर म्हणून राहिलं मी, चल ना दवाखाना करू, डॉक्टरला सांगू. हे डॉक्टर गोळ्या वगैरे देतील तुला. तर चांगलं होईल. जाऊया ना आपण दवाखान्यात. हे असं काय, आज भरलं पोट उद्या नाही भरलं, ते लेकरू अशक्त होऊन जाईल ना. चल ना आपण दवाखाना करू ना. तुला त्रास होते का? आ हो ना, त्रास म्हणजे मला खूप त्रास होतो ना. पण त्याच्यापेक्षा जास्त हा त्रास होतो की आपल्या बाळाचं पोट नाही भरत. तो खूप रडतो ना. म्हणून तो म्हणतो चल दवाखाना करू. दवाखान्यात आहे त्याने डॉक्टर काही इलाज सांगतीलच ना, काही ना काही असेलच त्यावरती औषध गोळ्या, काही ट्रीटमेंट असेलच ना. असं काही आहे का की हा त्रास तुलाच आहे बाकीच्यांना नसेल? बाकीच्या बायकांनाही असू शकतो. हो ना, डिस्कस नाही केलं का ताईसोबत वगैरे? विचार ना काय असते कसं असते. ती सांगते अनुभवानुसार. आता घरी गेलो ना तरी माझं मन नाही लागणार. सगळं चांगलं असतं तुमचं इकडे, बाळ चांगला तो चांगलं असतं तर मला काही काळजी नव्हती. आता जातो तो. नाही तसं काही नाही, तुम्ही जा, काही काळजी नका करू. आता आता होतंय ना. आता आज कुठं रडला तो? काल तुम्ही मुकामी होते तरी नाही रडला हो ना, म्हणजे याचा अर्थ त्याचं पोट भर आहे. तो त्या दिवशी खूपच रडला ना, नंतर मी घाबरली होती. मला टेन्शनच होतं. म्हटलं बाई काही असू जगात पण माझं लेकरू चांगलं असलं पाहिजे. तुम्हाला सांगते मी, मला म्हणजे खूप टेन्शन आलं होतं. मला बाळाशिवाय दुसरं काहीच नव्हता. माझं बाळ चांगलं असलं की झालं. हो ना हो. तू काळजी नको करू, तू टेन्शन नको घेऊ. मी आहे ना. एवढं काय आहे, एवढं काही मेजर प्रॉब्लेम थोडी आहे तो. आपण काय डॉक्टर जवळ गेलो की डॉक्टर आपल्याला काही ना काही ट्रीटमेंट देतीलच ना. तू टेन्शन नको घेऊ. तू रिलॅक्स राहा, मी आहे. कधीही फोन कर, काही वाटलं ना बाळाचं फोन कर, आपण आपल्या घरी चाललं जाऊ. ती ट्रीटमेंट करू. इथं मला जास्त दिवस राहणं चांगलं नाही वाटत. आज जातो मी आता. थांबा ना हो, तुम्ही असले की मला काळजी नाही वाटत. हा, बाळ पण चांगलं राहतं. काय माहित त्याला काय समजलं की काय की त्याचे पप्पा आलेत. बघितलं ना कुठं रडतोय तो. काहीच नाही त्रास देत आहे ना, तर त्याने एवढा त्रास दिला. म्हटलं रडतच होता. मला तर मला बाई काहीतरी मेजरच आहे. मला वाटलं आपल्या बाळाला काही बिमारी आहे का. मॅड आहे का योगिता तू? काही बोलता काहीच नाही त्यात. बघ किती शांत झोपलाय तो. काहीच नाही. आणि तुझी आई म्हणत होती की तो रडतच लेकरू असं कधी काळी, एवढं काही नसते. तर असं काही म्हणत नको आणू आहे का तू. आता मी इथं कुठे राहू? चांगलं वाटत. तुझी ताई आलेली आहे, चांगलं नाही वाटत. मी जातो आज, मारतो ना मी 8-10 दिवसातून परत येतो एकदा.
हा? तू त्याची काळजी घे योगिता हा? हे बघ, लेकराच्या काळजीत अजिबात हे नको करू. स्वतःची काळजी घे, लेकराची काळजी घे. हा? आता तू झोपलाय किती वेळचा, मग उठव ना त्याला. त्याला दूध पास. त्याला कळतं का तो झोपलेलाच आहे? हा? नाही आता झोपलाय ना तो, झोपू द्या. जा आता, तुम्ही किती वेळा बोर करता. तुला तर असं फिरवतं बाबू, सगळा बदला घे मी तुला काढून. लय ठाकला तू मागून 2 महिने आहे ना. मला लागे एवढा बोलला, एकटी आली न बापाच्या घरी गेली, असं झालं न तसं झालं. नाही बाबाला म्हणत होत नाही मी तुमची पोरगी, घेऊन जा तुमची पोरगी. आत्ता दाखवतो तुले. आता तुले इतकं सतावतो ना की तूही समजून घेशील. थांब तू. आता तोली दुखती रग मायाजवळ आहे. तोला जीव आहे बाबू पोरात, आणि पोरग मला जवळ आहे. आता तू, मी म्हणी बसत बसत, मी म्हणेन उठत उठत. काळजी नको करू हा. तुझ्या मध्ये रिचार्ज केलंय मी रात्री हा. पण फोन पण नको जास्त, चांगलं नसते डिलिव्हरीत फोन पाहणं. रिचार्ज टाकलंय मी. करशील काही वाटलं तर फोन जवळच ठेवत जा. मी करील. जा तुम्ही आता आज हा. बघ बघ तो का रडतोय. घे घे त्याला. हे पिल्ला काय झालं बघाओ, त्याला समजलं तुम्ही जाता म्हणून रडायला लागला तो. माझा सोनूला, माझ्या चकूला, हा रडला ना, हा रडला तर मला कसं तरीच होते. मला भीतीच वाटते. मला असं ते माझं बाळ अजिबात रडलं नाही पाहिजे. आहो सांगा ना याला, बघा कसं रडतो. हे पिल्लू रडायचं नाही. भूक लागली का बाळाला? नाटक्या बोळ्याची. खरं ना, या योगिती सारखी बाई म्हणजे डायन आहे, डायन. आपलीच होय, मग करावं लागते. जाय रागिनी, पाहुणेले म्हणा गोडेले पाणी टाकतो म्हणा, असं म्हण. जाय, जातात वय असते, आंघोळ करून जेवण करून जातील ना. जाय जाय तू जाय. मी जाऊ का, साजरं वाटते काय? जा ना वा म्हणा, जावाई बा आंघोळ करून घ्या असं. जाय. आई काय येतं तू अतूनच दे ना आवाज. मी काय जाऊ होता ते आईला करायला लावते ना. मी लहान आहो का? हा म्हटलं योग्य. मला वाटतं त्याला भूक लागली म्हणून रडला होता, तो उठला होता. हो लेकराचं राहतेच तसं. भूक लागली तर रडतो तो रडला म्हणजे एवढं काही नसते. तुम्ही तर खूपच घाबरा. एवढं काही नसते. आई सांग राहिली असं. तुम्ही आंघोळ करून घ्या. आई म्हणते जेवण करूनच जा. नाही नाही ताई, मी जेवण वगैरे नाही करत. आवडे नाही करत आता घरीच. बस मी घरीच जातो हा. घरी करतो मग ते आंघोळ वगैरे टाइम जाते होते मग. अं, जातो मी. योगिता बाळाला पाहिजे मी बाबासोबत बोलतो. आता झोपू नको देऊ त्याला. बस मी येतोच 2 मिनिटात बाबासोबत बोलतो. मग बाळासोबत बोलतो आणि जातो मग. हो आता झोपत नाही तो थोडा वेळ. झोपू येले पाळणं टाकत जा ना रागिनी ताई. याला पाळणा कधी बांधा लागते काय ती. योगिते दलिंदर, पाज ना त्या लेकराले. खाली कोण टाकलं त्याले? नाटक्या बोळ्याची. भले त्या पाहुण्याचे देखता नाटक करायचे. सांग का त्याले? हा गेलं कोण त्या लेकराले? गेलं कोण नाही तर मी पहिला आवाज देईन. मला काही तू सांगू नको. आवाज दे ना रत्ना, आवाज दे ना. का का तसं तसं घरातच गोष्ट काय? हे घर नाही का माय बाई? योगिता, हा चाल नाव देऊ का बाई? आपण का डाका टाकायला आलो त्याच्या घरी? पाहुण्या हो का 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 चोरून आलो का? दरवाजा उघडाच आहे म्हणून अंधार. योगिता कोण आहे? अरे अरे या या या. हे म्हटलं योगची आई, पाहुणे आल्या. हो बापा, आम्ही अचानकच आलो. इकडे आलतो तर मग चला नाताची भेट घेऊन जाऊ. आम्ही काय तुमच्या घरी नाही आलो. इकडे आम्ही एका आमच्या नातेवाईका घरी आलतो. म्हणलं चला जाता जा उभ्या आता नाताची भेट घेऊन जा. सुनेची नाताची म्हणून आलो बापा. काही नाही केला. कुठे आहे आमचा नातू? अरे या ना या या. ओय ओ माय बाई इन बाई या. ओ माय काहीच नाही बाई, ताटच उचलून राहिले ते चालू होते तर. या या या. कोण आहे संग? आम्ही तिघी जणी आहो. रत्ना, देवबाई, मी. कुठे आहे आमचा नातू? मला बाई या मोठ्या वहिनीची धस अंदरच गेले. चल ना रत्ना चल, आपण जाऊ ना. ते उभे काय
चला चला आपण चला, मोठ्या बाई बरोबर गेल्या. आहा, बाई काय करू राहिल्या? आली आली येईन बाई. माय बाई, मला माहितच नाही तुम्ही येऊन राहिल्या. आता मला बाई दिसल्या, मी म्हटलं बा अचानक मोठ्या बाई कस, मग बाईन सांगितलं मी तिकडेच होती. या या, द्या थैली, या द्या ते थैली माझं.